राज्य में ड्रग्स मामले को लेकर ललित पाटिल नाम के एक व्यक्ति का नाम सामने आया है, जिस पर शिवसेना नेता उद्धव गुट अंबादास दानवे ने अपना वक्तव्य दिया। इसके साथ ही राज्य सरकार पर भी अंबादास दानवे द्वारा कई गंभीर आरोप लगाए गए। ललित पाटिल नावाचा जो ड्रग्स माफिया या महाराष्ट्रात आहे, या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं। परंतु या ललित पाटीलला ससूनमध्ये खोट्या पद्धतीने ठेवणारे ठाकूर नावाचे डीन आहे, यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही। यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे का या कारवाई या प्रकरणात पाठवलेलं नाही। ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही। नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही। ललित पाटीलला ज्या पद्धतीने मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे। कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे 100% जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही। आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली। याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड उघड चालू आहे। तर आपण मुंबई सारख्या शहरात, नागपूर सारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात। याला कारण हे सरकार आहे। हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकत द्या अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे।